Instagramवरती कंटेंट क्रिएट केल्यानंतरनं ऑर्गॅनिक रीचसाठी वाट पाहिली पाहिजे का तो कंटेंट प्रमोट केला पाहिजे हा क्वेश्चन मनामध्ये येतो. त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे की तुमचं अकाउंटचा टाईप काय आहे. तुम्ही कंटेंट क्रिएटर आहात का बिझनेस ओनर आहात. जर तुम्ही बिझनेस ओनर असाल तर ऑर्गॅनिक रीचची वाट पाहू नका, कारण ऑर्गॅनिक रीचला किती टाईम लागेल हे काही सांगू शकत नाही. तुम्हाला बिझनेस महत्त्वाचा आहे, सेल्स महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही ऑब्व्हियसली सुरुवातीपासूनच कंटेंट हा प्रमोट केला पाहिजे. त्याचे ॲडव्हर्टाईजचे कॅम्पेन क्रिएट केले पाहिजेत आणि टार्गेट ऑडियन्सपर्यंत तुमचा कंटेंट हा पोहोचवला पाहिजे. कारण Googleचा रिपोर्ट सांगतो जर तुम्ही ₹1 इन्व्हेस्टमेंट करत असाल ॲडव्हर्टाईजसाठी, डिजिटल मार्केटिंगसाठी तर तुम्हाला त्याचा परतावा ₹5 मिळतो. त्यामुळे योग्य ऑडियन्स तुम्ही टार्गेट करून सुरुवातीपासूनच ॲडव्हर्टाईज रन केली पाहिजे. पण तुम्ही जर कंटेंट क्रिएटर असाल तर तुम्हाला ऑर्गॅनिक रीच हा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच तुम्ही तुमचा कंटेंट कधीच प्रमोट नाही केला पाहिजे. त्यावरती ॲड कॅम्पेन क्रिएट नाही केलं पाहिजे. कारण तुम्ही तुमचा कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जर पैसे स्पेंड करत असाल आणि हे जर Instagramला समजलं तर ऑब्व्हियसली तुमचं ऑर्गॅनिक रीच पूर्णपणे थांबेल. कारण तुम्हाला जर ऑर्गॅनिक रीच भेटला तर तुम्ही ॲडसाठी पैसे स्पेंड करणार नाही आहात. फायनली हेच आहे की तुम्ही जर कंटेंट क्रिएटर असाल तर विदाऊट ॲड ऑर्गॅनिकली रीच करण्यासाठी वेळ द्या. आणि तुम्ही जर बिझनेस ओनर असाल तर ऑर्गॅनिकची वाट पाहू नका, कंटेंट प्रमोट करा. आणि बिझनेस ओनरला ऑर्गॅनिक रीचसुद्धा पाहिजे असेल तर तुम्ही तुमचे 2 अकाउंट ओपन करू शकता. एक ऑर्गॅनिकसाठी ठेवू शकता कंटेंट क्रिएटर टाईप म्हणून आणि दुसरं बिझनेस टाईप ठेवू शकता कंटेंट प्रमोशनसाठी.